टॅक्सी मेकर. हा, टॅक्सी मेकर. आणि ही मॅडम अशी पर्स घेऊन लगे ना बदनाम करण्यात येतं. वॉकसाठी आलो होतो, पण इतकं छान दिसतंय ना इथं. लास्ट टाइम हे आणलं नव्हतं म्हणून मी योगेशला पुन्हा पाठवलं पॅरिसला फक्त हे टॉवर घेण्यासाठी. घराची क्लिनिंग करता करता आपण स्वतःची पण थोडीफार क्लिनिंग करूया. हे काहीतरी नवीन आम्ही आज ट्राय करणार आहोत, मॅक्रॉन्स. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सगळे आय होप मजेत असाल. आणि बाहेर इतकं छान वातावरण झालेलं आहे, इतकं मस्त धुकं आलंय ना, आणि पूर्ण असं ग्रीनरी. आपण बाहेर काश्मीरला वगैरे मी तर कधी गेलेली नाहीये, पण तिकडं व्ह्यू कसा असतो फिरायला गेल्यानंतर सेम तसं पूर्ण झालेलं आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. किती सुंदर दिसतंय. समोर तिकडे तर काहीच दिसत नाही, युजली खूप लांबपर्यंत दिसतं, पण आता तिकडे आज तर काहीच दिसत नाहीये. हा आहे किचन मधून व्ह्यू आहे हॉलमधून, हॉलच्या विंडोमधून. ती छान एकदम ग्रीनरी आणि पूर्ण क्लाउडी दिसते. विंडो आहे तिथून पण असं काही इकडून खूप जास्त छान दिसतं, एकदम ग्रीनरी दिसते, खूपच सुंदर दिसते. अँड खूप दिवसानंतर मी आज लॉंग डेली व्लॉग शूट करत आहे. आज आहे फ्रायडे, सकाळ आहे आणि आता इथे स्वीडनमध्ये लगातार 4 दिवस सुट्ट्या आहेत. आज फ्रायडेची, सॅटर्डे संडे ॲज युजल सुट्टी असते आणि मंडेला पण सुट्टी आहे. आज आहे गुड फ्रायडे म्हणून सुट्टी आहे आणि मंडेला पण इथे काहीतरी आहे, सो त्याच्यामुळे सुट्टी आहे. तर योगेश ॲज युजल सुट्टी असल्यावर गेलेले आहेत क्रिकेट खेळायला. तर मी थोड्या वेळापूर्वी जस्ट उठलेली आहे. आता वाजलेली आहे 9:30. अजून अंघोळ वगैरे सगळं माझं बाकी आहे, पण मग चहा, योगा वगैरे सगळं करून झालेलं आहे. आणि बाहेर इतकं छान वातावरण झालेलं आहे ना, सो मला खूप इच्छा होती खाली जायची. सो यहाँ पे हमने कर लिया है अपना स्किन केअर. लेट्स वियर जॅकेट नाउ. बफर जॅकेटच घालायला लागेल कारण थंडी खूप असणार आहे, त्याच्यामुळे इट्स बेटर पूर्ण पॅक होऊन गेलेलं. मीट लेट मी वियर दी जॅकेट फर्स्ट. मी झालेलं आहे रेडी फुल पॅक, कारण थंडी खूप असणार आहे याची मला पूर्ण आयडिया आहे. सो असं पॅक होऊन निघालेलंच बरं. शेड्यूल. आणि हा बघा व्ह्यू. हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही 10 ते 12 स्टेशन पुढे गेलो होतो त्या दिवशी. आणि आता हेच चेरी ब्लॉसम आमच्या एक्झॅक्ट बिल्डिंगच्या खाली फुललेले आहे. इकडे ना असे छोटे छोटे फ्लॉवर्स पण आलेले आहेत स्प्रिंग सीझनमुळे. सुंदर दिसतं ना. बघा, इंडियन फॅमिली खूप छान फोटोशूट करत आहे आणि मला पण खूप क्रेविंग्स होत आहे फोटोशूट करायचं. मी पण येऊन करणार. दुपारी योगेश आल्यानंतर नक्कीच येणार शूट करायला. दुपारी आम्हाला खीर बनवायचा प्लॅन आहे, त्याच्यामुळे मी आता दूध पण घेऊन जाते. आले आहे खाली तर. हा, हे इथे आहे दूध जे आम्ही नेहमी घेतो. %3 फॅटवालं 1.5 लिटरचं दुधाचं पॅक आणि प्राईस आहे त्याची 20 krona. सो वॉक करून आलेले आहे मी खाली, आणि आता विचार करते की घरामध्ये एकदा व्हॅक्यूम करून घेते, जेणेकरून त्यानंतर मग मला अंघोळ वगैरे करता येईल. सो एकदा व्हॅक्यूम करून घेते, म्हणजेच आपल्या इंडियन भाषेत घरामध्ये झाडू मारून घेते आणि मग अंघोळीला निवांत. आणि घराची क्लिनिंग करता करता आपण स्वतःची पण थोडीफार क्लिनिंग करूयात. मी खूप होममेड मेड सुद्धा ट्राय करत आहे, आणि त्यातच आहे एक फेस पॅक जो की आता फेसला लावणार आहे. आणि मग जोपर्यंत व्हॅक्यूम करेल तोपर्यंत सुकून पण जाईल. सो मला हेअर वॉश वगैरे काही करायचं नाही, म्हणून मी आज अंघोळीच्या आधीच करत आहे हे. नाहीतर जर हेअर वॉश करायचं असेल तर अंघोळीच्या नंतर हे सगळं करते, जेणेकरून शॅम्पूचं जे पाणी वगैरे आहे ते फेसवर पडत नाही. सो अप्लाय दिस ऑन ब्रश. आता मला घ्यायचं खूप कंटाळा म्हणून हातानेच लावते.
सो आता वाजलेले आहेत 11:15. तसं तर जेवायची वेळ झाली आहे, पण आमचं ठरलेलं रुटीन आहे ज्या दिवशी सुट्टी असेल आणि योगेश खेळायला जातात तर आल्यानंतर त्यांना पोहेच खायचे असतात. तर आज पण सांगून गेलेले आहे की त्यांना पोहे खायचे आहेत आणि यायला खूप वेळ आहे. सो मला आता खूप जास्त भूक लागली आहे, म्हणून तोपर्यंत मी माझा ॲज युजल वाला ABC ज्यूस बनवत आहे, ॲपल बीट कॅरेट वाला, म्हणजे जेणेकरून थोडंसं माझ्या पोटाला पण बरं वाटेल आणि मग ते आल्यानंतर पोहेच करावे लागतील. इच्छा आहे, सो नो ऑप्शन. जरी जेवायची वेळ झालेली असेल तरी पोहेच, आणि मग जर आता पोहे खाल्ले तर कदाचित आम्ही लंच स्किप करू आणि डायरेक्ट रात्रीचं जेवण बनवू. A few moments later. पुण्यात पण क्रिकेट, मुंबईत पण क्रिकेट, इथं पण क्रिकेट, चंद्रावर जाऊन पण क्रिकेटच खेळायचं का? चंद्रावर जर पिच असेल तर क्रिकेट खेळू ना. योगेश पॅरिसला गेले होते, सो हे असे चॉकलेट्स आणलेले आहेत तिथून. मला हा बॉक्स इतका आवडला ना चॉकलेट पेक्षा जास्त. आणि इथे हे काहीतरी नवीन आम्ही आज ट्राय करणार आहोत, मॅक्रॉन्स. पॅरिसचं फेमस. पॅरिस कशी होती शॉर्ट ट्रिप पॅरिसची? छान होती. विदाउट मी. कंपनीचा इव्हेंट होता. हा करेक्ट. हा म्हणजे इव्हेंट होता ऑफिसला. न्यू टीम. रात्री 1 वाजता आले योगेश, तरी पण आज क्रिकेट खेळायला गेले. काय पॅशन आहे. क्रिकेट आवडतं बाई. सो आता आम्ही हे ट्राय करणार आहोत, मॅक्रॉन. मॅक्रॉनच म्हटले मग मी पण. पॅरिसचा कोणता कलर? मी हा कलर घेते. मुलींना पिंक आवडत असतो. मला असं काही नाहीये. सो लेट्स एन्जॉय दिस. व्हेरी नाईस. ही बॉटल माझी. हे नाही मी नाही दिलेलं. ही बॉटल माझी आता, पण याच्यावर कंपनीचं लोगो नव्हता पाहिजे. ठीक आहे, बट छान आहे ना, क्यूट. छोटी छोटी टॉवर पण आणलं ना, दाखवा ना. और ये भी लाया गया है गाईज. लास्ट टाइम आम्ही गेलेलो ना तेव्हा हे घेतलं नव्हतं, त्याच्यामुळे हे पुन्हा आता जेव्हा योगेश गेले तेव्हा आणलेलं आहे. आयफेलचं काय बोलतात याला, टॉवरचं सोवेनियर. करेक्ट, सोवेनियर. मस्त आहे. गोल्डन कलर, जो ऍक्च्युअल कलर आहे ना तिथला तोच आणलेला आहे योगेशने. याच्यामध्ये लाईट पण लागतो. हा, हे नाईटला वगैरे व्ह्यू दिसेल याच्या. छान आहे, मस्त. साठी परत गेले होते योगेश, ओके नाही. लास्ट टाइम हे आणलं नव्हतं म्हणून मी योगेशला पुन्हा पाठवलं पॅरिसला फक्त हे टॉवर घेण्यासाठी. वाव, मस्त आहे. आवडलं मला. खूप छान. कलर पण मस्त आहे. कलर पण छान आहे. येस. हा आहे आमचा आजचा लंचचा मेनू. पोहे, ऑमलेट आणि ब्रेड. गाईज, फेमिनाईन अर्ज टू यूज बॉटल गिवन बाय युअर हजबंड. क्यूट छोटीशी बॉटल आहे. आता हिला मी यूजला काढणार आहे माझ्यासाठी, घरातल्या घरातच यूज करण्यासाठी, किंवा कुठे बाहेर जाताना अशी घेऊन जाऊ शकते मी, म्हणून आता हिला वॉश करून ठेवते आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी भरून ठेवते. कलर पण छान आहे, प्रिटी, एकदम असा व्हायब्रंट कलर आहे. हे बघा, मी विचार केला होता की ह्याला रोज थोडं थोडं आम्ही खाऊ. आम्ही हे ऑलमोस्ट अख्खं एका दिवसातच सगळं संपवलेलं आहे. फक्त 3 मॅक्रॉन्स उरले याच्यामध्ये, कारण ते खूपच जास्त टेस्टी होते. त्याच्यामुळे सगळे संपलेले आहेत. नाही काय ते खाऊन पिऊन मस्त सुस्ती आलेली आहे आता, ओके नाही. किती रील्स बघणार योगेश. आता मस्त एक नॅप घ्यायचा भेटू. येस, मस्त छान पोहेचा आणि ऑमलेटचा बेस झालेला आहे. आता एक आम्ही नॅप घेणार, नॅपच घ्यायची. ओके, सुट्टीचा उपयोग आपल्याला रील्स बनवायला करायचा. 4 दिवसामध्ये खूप साऱ्या रील्स आपल्या शूट झाल्या पाहिजे. रील्स पण शूट करायचे आणि फिरायला पण जायचं. मस्त फिरायला पण जायचं आहे. येस. त्यानंतर एक नॅप घेऊन आमच्या दोघांसाठी मी छान चहा बनवला. कॉफी स्किप केली आज, कारण सकाळी योगेशने चहा घेतला नव्हता म्हणून त्यांना घ्यायची होती. आणि बघत बघत इथे आम्ही IPL सुद्धा एन्जॉय केली, जी की मला बिलकुल आवडत नाही, पण योगेश बघत होते म्हणून येऊन बसले फक्त. इसको किधर रखा जाए ये समझ में नहीं आ रहा है. फिलहाल के लिए हम रखते हैं यहाँ पे. नंतर एक आम्हाला डेकोरेशन करायचंच आहे, सर नंतर ठेवू शकतो. सो सध्या तरी इथे छान वाटत आहे. नाईस ग्लास. येस, लुकिंग गुड. आफ्टर टेकिंग नॅप फॉर 2 hours. 2 hours की जास्त योगेश? नॅपचा बाप. हे का होतं नॅपचा बाप.
तर आम्ही खूप वेळ नाही झोपलो. मी किती वाजता झोपले माहिती का? 3:30 पावणे 4 वाजता झोप लागली मला योगेश. आणि 4:15 वाजता मम्मींचा फोन आला तेव्हा मम्मी उठले. पण योगेशने खूप जास्त झोप घेतली आज. तर आता झोपेतून उठलो, मस्त तुम्ही बघितलं की आम्ही चहा घेतलेला आहे आणि आता आम्ही पडत आहोत बाहेर एका शॉपमध्ये. सो मग तुम्हाला मी दाखवते आम्ही कुठे चाललोय. बघा किती नटाफाटा, उगीच मुलींना बदनाम करण्यात येतं. इथे ऍटमॉस्फिअर मध्ये गरजेचं आहे. अग्रीड. ही अग्रीड की इथल्या ॲटमॉस्फिअरमध्ये स्किन केअर गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता स्किन केअर परचेस करताना मी खुली फ्रीडम मला फ्रीडम काही पण घेऊ शकते मी. नाव अच्छा केला तुम्ही. नाव अच्छा केलं. येस करेक्ट. छान वाटतंय बघा टी शर्ट. किती हे स्वेटशर्ट घालायला योगेश नाही म्हणत होते, पण किती छान दिसतं. तुम्ही सांगा कमेंट मध्ये, छान दिसतंय ना योगेशकडे? भाई साहब लिप बाम पण, ते पण लनेजचा लिप बाम. चलो कसं इथे ना कोणी आपलं लिफ्टचं डोर ओपन केलं तर थँक्यू वगैरे म्हणत असतं. डोर तुझ्याकडे कामाला असं करते. ॲक्च्युली ना इथली ही खूप छान सवय आहे लोकांची. जर आपलं म्हणजे लिफ्टचं डोर आपल्या अगोदर कुणी ओपन केलं किंवा हे मेन गेट कुणी जर ओपन केलं तर आपण थँक्यू म्हणायचं असतं. तसं न करते लँग्वेज मध्ये टॅक्सी मेके. हां टॅक्सू मेके. आणि ही मॅडम अशी पर्स घेऊन लगे. वाव, पाऊस पडतो योगेश. पाऊस नाही तो किती छान. हा मी सकाळीच दाखवला तुम्हाला, सकाळी मी ते दाखवलं होतं ना. बघा ही इथे वरती बिल्डिंग आणि हा इथे असा व्ह्यू आहे. किती छान दिसतंय. वा 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 नाईस. आणि आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी. कुठे जाते तुम्हाला समोर गेल्यावर नक्की दाखवते मी. समोर बघा पडाल किती मोबाईल मध्ये बिझी. हा आम्ही हॅलो आता शिस्ता गॅलरीला परत. हा मॉल आम्हाला असं घरांगण झालंय. म्हणजे काही जरी घ्यायचं 5 मिनिटात लगेच इथं आम्ही शॉपिंगला येतो. मॉल सारखं फीलच येत नाही आम्हाला, भले एक खूप मोठा मॉल असू द्या. म्हणजे आपल्या इथून बाहेर जरी पडायचं असेल ना त्या मॉलमधूनच जावं लागतं. हे इथे सुद्धा येस. आणि लगेच एंट्री केल्या आम्ही ह्या शॉपमध्ये आलो आता ॲपोटेक, जिथनं आम्हाला बॉडी लोशन घ्यायचं आहे. हे घ्या. एंट्री मारल्या मला 2 मिनिटात मयुरीला भेटलंय. युज्युअल मी माझं डोकं लावलं आणि शॉपमध्ये प्राईस बघितले आयटम्सचे दोन्ही पण. एक होता 200ला आणि एक होता 229ला कोरोनाला. एकच आहे आता, त्यांना सांगायची गरज नाही ना आता. तुम्हाला पण माहीत असेल सर्वांना की इथं कोरोना ACK चालतं. आणि तेच आम्ही ऑनलाईन चेक केलं त्याच ब्रँडच्या ॲप्लिकेशनवरती. तर एक 200वाला भेटत होतं 149ला आणि 229चं भेटत होतं ऑलमोस्ट 150-139ला. तर ऑलमोस्ट 100 रुपये वाचत आहे. 100 क्रोना. 100 ACK. इंडियाच्या बाबतीत इंडियाच्या प्राइस मध्ये म्हटलं ना तुम्ही म्हणाल की 100 काय कायचं नाही, पण इथे 100 म्हणजे आपल्याकडे 800 आहे. 850 सध्या 880 आहे. सो इट्स बिग अमाऊंट. त्याच्यामुळे आम्ही इथला प्लॅन कॅन्सल करून आता घरी ऑनलाईन ऑर्डर करायचं. करणार आहोत. जर मी नसतो तर तिने घेतला नाही. मी ऑनलाईन ऑलरेडी चेक केलं तर पण मला इथले प्राइस माहित नव्हते. ठीक आहे. चलो असंच मी आलो ना पैसे सेव्ह होतात. आणि येता येता ट्रेनमध्ये आम्हाला हे असं क्यूट पपी दिसलं. खूपच क्यूट होतं. सो मी लगेच त्याला कॅप्चरसुद्धा केलं. घरी आल्यानंतर मग डिनरचं प्रिपरेशन केलं. आणि सकाळी जसं मी म्हटलं होतं की आम्हाला खीर बनवायची होती, ती आज न करता उद्यावर पोस्टपोन झालेली आहे. सो इथे मग मी आज नॉर्मल आपला सिम्पलच डिनर बनवत होते. आणि आता योगेश पण 4 दिवस घरी, म्हणजे मला नवनवीन काहीतरी रेसिपी ट्रायसुद्धा कराव्या लागतील 4 दिवसांच्या. सो गाईज याच्यासोबत आपण करूया आपल्या व्लॉगचा एंड. असेच नवनवीन डेली व्लॉग्स मी तुमच्यासोबत घेऊन येत राहील. आता 4 दिवस सुट्ट्या आहेत तर आय विल मेक शुअर की मी व्हिडिओ शूट करेल. व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तिचे वाजलेले आहेत 10 आणि हे बघा फोटोशूट करायचं मोह आवरेना म्हणून आम्ही पुन्हा एकदा खाली आलेलो आहे. कारण व्ह्यू रात्रीचा खूपच सुंदर दिसतोय. बघू शकता तुम्ही. वॉकसाठी आलो होतो पण इतकं छान दिसतंय ना इथं.
मग विचार केला की फोटोज पण काढू थोडेफार रॅन्डमली आमच्या मेमरीजसाठी वगैरे. आणि पाऊस पण सुरू झालेला आहे थोडं थोडंसं. इतकं छान वाटतंय ना रात्रीचं असं येऊन, शांत एकदम पूर्ण, आणि एवढं छान असा व्ह्यू, फोटोशूट, खूप मस्त वाटतं. खरं तर आता मी व्लॉग एंड केला होता थोड्या वेळापूर्वी, पण मला मोह नाही आवरला हे व्हिडिओमध्ये घ्यायचा. सो येस,